राहुरी तालुक्यातील गुन्हेगारीबाबत कायम चर्चेत असणारं बारागाव नांदूर येथील 7 वर्षाच्या चिमुरडीला राहत्या घरातूनच नाट्यमयरित्या अपहरण आणि सुटकेचा घटनाक्रम, त्यानंतर अज्ञात आरोपींविरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल होताच ग्रामस्थांनी तात्काळ गाव बंद ठेवून आरोपी विरोधात कारवाईची मागणी केली। तर रात्री पुन्हा या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी एकत्र येऊन चक्क पोलीस अधिकाऱ्यांसमोरच सिनेस्टाईल दुकानावर हल्ला चढवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या घटनाक्रमानं गावात एकच खळबळ उडाली असून या परिसरामध्ये पुन्हा एकदा घबराटीचं वातावरण पसरलंय। या पार्श्वभूमीवर गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। या वाढत्या गुन्हेगारीबद्दल पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। 1 ऑगस्ट रोजी पहाटेच्या वेळी अल्पवयीन एका मुलीला घरातून उचलून नेल्यानंतर त्या मुलीनं अपहरणकर्त्याचा चावा घेत स्वतःची सुटका करून घेतली होती। पहाटेच्या वेळी घरी परतलेल्या चिमुरडीनं घडलेला प्रसंग आईवडिलांना सांगितला। बुधवारी पोलीस ठाणं गाठत तक्रार केली असता पोलिसांनी एका चौकशीसाठी ताब्यातही घेतलं होतं। चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या इसमाच्या कुटुंबियांनी 40 ते 50 जणांचा जमाव करून अचानकपणे पीडित मुलीचे वडील यांच्या हॉटेलवर हल्ला चढवला। या प्रसंगी 2 ते 3 जणांना मारहाणही केली आहे। दहशतीखाली असलेल्या अमजद सय्यद यांनी गुन्हा न नोंदवता पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला होता। या संपूर्ण घटनेनं गावात मोठी दहशत निर्माण झाली होती। गुरुवारी दुपारी याबाबत अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण भोसले करतायत। हमारे गांव में निंदनीय प्रकार बहुत बुरा हुआ है, इसकी पूरी तरह से जांच होना चाहिए। आज ये बच्ची के साथ, मासूम बच्ची के साथ जो भी कुछ हुआ है पूरे तरह से गलत है। संयोजक ने इसका पूरा नियोजन देते हुए इसके बच्ची के साथ इंसाफ चाहिए। और बाकी जो हादसे हो रहे हैं, बार बार लगातार हादसे हो रहे हैं, इसके लिए प्रशासन ने भी गंभीर लक्ष्य देना चाहिए। और हमने अभी साहब को निवेदन दिए है, देखते हैं आगे क्या होता है। अगर इसकी जड़ तक नहीं पहुँचे तो हम इसका आगे उपोषण आंदोलन भी कर सकते हैं, गाँव रास्ता रोको और बंद भी कर सकते हैं। क्या हुआ था लेकिन इसमें रात के 2:30 बजे बच्ची बाहर खिड़की से बाहर कोई अज्ञात व्यक्ति उठा ले गया था। उसके बाद क्या होगा? उसके बाद ये बच्ची बता रही है क्या नहीं कि उसके रुमाल से बांधा हुआ था और उसके अंग में एक जीन्स पैंट और टी-शर्ट था, बरमूडा और टी-शर्ट था। सहूलिया है उसका। घर में और कोई नहीं था? टी-शर्ट था। घर में कोई नहीं है। पिताजी बीमार रहते, हमेशा दवा गोली खाकर सो गए थे। रात के 2:30-3 बजे आए और उनका कुछ लक्ष्य अलग था और उनके हाथ में बच्ची मिल गई। बच्ची कैसे आई वापस? बच्ची अभी वो तो भगवान ही जाने कैसी सुखरूप पहुंच गई वो बच्ची घर पे। निसट के भाग ही लगता उनके हाथ में से। कुछ मारा क्या उसको? मार भी कुछ नहीं हो, हाथ को थोड़े बार खड़े नॉर्मल। या पार्श्वभूमीवर गुरुवारी संपूर्ण गावात व्यापाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून निषेध नोंदवला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी पवार, पंडुतात्या पवार, प्रभाकर गाडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष खतीबभाई देशमुख, बाबाभाई इनामदार, हमीद इनामदार, इजाद सय्यद, युसुफ सय्यद, सेनेचे बाळासाहेब गाडे, विश्वास पवार, किशोर कोहकडे आणि महिलांसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते। या गावची पार्श्वभूमी बघितली तर या गावात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडलेले आहेत। या भागातील गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांचा वावर असून त्यांची मोठी दहशत असल्यानं सामान्य नागरिक कायम दहशतीखाली वावरत असल्याचे समजते। गावात बिहारजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं या ठिकाणी कायमच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। सदर घटनेला आळा बसावा म्हणून 15 ऑगस्ट रोजी गावात पोलीस चौकी सुरू करून तेथील गुन्हेगारीचा आणि गाव दहशतमुक्त करण्याचा विडा पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी उचललाय। अर्थात त्यासाठी ग्रामस्थांचंही सहकार्य लागणार आहे। ते आता बारागाव नांदूर हे गाव दहशतमुक्त करण्यात यशस्वी होणार का हे बघणं औचित्याचं ठरेल। न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एसएन मीडिया, राहुरी।